देण्यासाठी तयार होते. 4 षटकांचा सामना आहे. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. लेट्स प्ले. पहिला बॉल वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये अप्पर कट केले. बॉलच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवला जाईल का पाहावं लागेल. धावसंख्या 2 कंप्लीट करताना पहिला बॉल मेगा फायनलचा 2 रन येत आहेत. मेगा फायनलचा पहिला बॉल इथे डिलिव्हर केलेला आहे रांजणी गावच्या अजय रांजणे यांनी. परंतु मैदानाच्या आतमध्ये हा मेगा फायनलचा पहिला बॉल कोणी खेळलाय ना तर मोरघर गावच्या सागर गायकवाड यांनी हा बॉल फेस केला आणि तब्बल 2 धावा या बॉलच्या पाठीमागे कुठल्यात. सागर आणि संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजय रांजणे अष्टपैलू क्रिकेटर आहे. चांगली गोलंदाजी नेहमी सातत्यपूर्व करत असताना JPL 26 सीझन क्रमांक 6 मध्ये देखील अप्रतिम कामगिरी राहिली. आता मात्र फायनल मध्ये एक बेस्ट परफॉर्मन्स तुम्हाला द्यावा लागेल. प्रत्येक टीमचा प्रयत्न सुरू आहेत. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू झालाय. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. 4 षटकांची लढत आहे. ऑफिशियली पंच तिन्ही पंचांचं देखील या ठिकाणी कौतुक करावं लागेल. लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कोणतीही रन नाही. डॉट बॉल येतोय. अजय रांजणे हा बॉल चांगला टाकलेला आहे. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती आला होता. पहिल्या बॉलच्या पाठीमागे 2 दिला. सागर गायकवाड यांना बांधून ठेवणारा हा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारचा हा स्ट्रोक या अगोदर आपण पाहिला आणि त्यानंतरचा हा स्ट्रोक फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती 2 आले. त्यानंतर डॉट येतोय. अजय रांजणे पुन्हा एकदा निघतायत. फटका चांगला खेळ आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. अजिंक्य बेलोशे एक सिंगल येताना पाहायला मिळते. निलेश सर, अजिंक्य बेलोशेचा तुम्ही संपूर्ण खेळ या क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहिला ना. बॅटिंग असो बॉलिंग असो फिल्डिंग मध्ये तिन्ही डिपार्टमेंटमध्ये अजिंक्य बेलोशेने एक जबरदस्त कामगिरी केली. निश्चित आताही तुम्ही अजिंक्य बेलोशेंना पाहिल्यानंतर वाईडिश मिड विकेटला उभे आहेत. तिथून ते लॉंगन पर्यंत धावतात. तिथून ते डीप स्क्वेअर लेग पर्यंत धावतात. म्हणजे हा संपूर्ण एरिया ते कव्हर करतात. परंतु एका बाजूला अजय रांजणे चांगली गोलंदाजी संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये केलेली आहे. 3 बॉल टाकलेत. आतापर्यंत 3 धावा दिल्यात. बॉल क्रमांक 4. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. पुढे आले. बदलाली त्याचा वापर केला. इनसाइड आउट स्ट्रोक आहे. इथे झेल मात्र ड्रॉप केले. पहा कॅचेस विन द मॅचेस. प्रयत्न चांगले होतोय. उलट्या दिशेने धावत असताना हा झेल मात्र तिकडे ड्रॉप होतोय. आणखी 1 रन मिळेल. पाठीमागे बॅकअप नाहीये. दुसरी रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. संदीप साळुंके यांचा फटका फसला होता. बॉल थोडा वेळ हवेत उभा राहिला होता. क्षेत्ररक्षक आले. कॅच पकडण्याचा प्रयत्न केला परंतु अखेरच्या क्षणी बॉल हातामधून निसटला आणि दुंदगावच्या संदीप साळुंके यांना जीवनदान मिळालं आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल 3 धावा या फलंदाजाने धावून काढल्या आणि हा तो झेल होता. शेवटच्या क्षणी हातामधून निसटला आणि क्षेत्ररक्षक हातात झाले. फायनल मध्ये तुम्हाला असे कॅच ड्रॉप नाही करता येणार. परंतु कॅच सुटलाय. जे झालंय त्याचा विचार करून चालणार नाही. पुढे जावं लागेल. चांगला परफॉर्मन्स प्रत्येकाला करायचा आहे. पुढचा बॉल. ओहो, इथे फक्त प्लेसमेंट करायची होती. बॉल निघून गेला. आता आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अजय रांजणेंचं चांगलं षटक निलेश सर आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चित हा बॉल पहा. टप्पा पडल्यानंतर वेग होता. उसळी होती आणि बॅकफूट वरती जाऊन सागर गायकवाडांचा खेळण्याचा प्रयत्न. अजय रांजणे 5 बॉल टाकलेत. पॉवर प्लेचं षटक चांगलं हाताळलंय. जबरदस्त गोलंदाजी अजय रांजणे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल अजय रांजणे. 6 धावसंख्या स्कोरबोर्डती लागले. पाठीमागे गेले. पॉपिंग क्रीजचा वापर करून लेग साईडला पंच करायचा होता. बॉल पाठीमागे निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. निलेश सर, फायनलचा सामना अजय रांजणे पॉवर प्लेचं षटक. 6 बॉल हाताळले. केवळ 6 धावा खर्च केल्या. स्मरणात राहण्यासारखं षटक आहे. कारण फायनल मध्ये पॉवर प्ले मध्ये तुम्ही अशा पद्धतीची बॉलिंग करताय. अजय रांजणे वाह, जबरदस्त. पॉवर प्ले मध्ये काय गोलंदाजी केली. शेलार चॅलेंजरच्या या 2 नामवंत आणि आक्रमक फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम रांजणी गावच्या अजय रांजणे यांनी केलेलं आहे. सागर गायकवाड 5 बॉलच्या पाठीमागे 3 आणि संदीप साळुंके 1 बॉलच्या पाठीमागे 3. दोन्ही फलंदाजांकडे अबिलिटी क्षमता आहे. परंतु पॉवर प्ले मध्ये एकही मोठा फटका आहे. दोन्ही फलंदाज एक्झिक्यूट करू शकले नाही. शेलार चॅलेंजरचा विचार केला ना तर निलेश सर, वादळापूर्वीची मी म्हणेन ही शांतता आहे. येणारे 3 षटकांमध्ये मोठे स्ट्रोक येणार आहेत. तोडफोड होणार आहे. अटॅक होणार आहे समोरच्या संघावरती. कारण पहिलं षटक सहजरित्या हळूवार पद्धतीने केलंय. पुढे मात्र जोरदार अटॅक होण्याची शक्यता आहे शेलार चॅलेंजर्स कडून. ओव्हर नंबर 2 साठी आता वालद गावाचा पर्याय निवडलेला आहे. राजेंद्र भिल्लारे बाबा गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 साठी येतात. आतापर्यंत राजेंद्र भिल्लारे यांनी षटक क्रमांक 1 हाताळलं होतं पॉवर प्ले. परंतु आता
ओव्हर नंबर 2 साठी बोलवलेलं आहे. पॉवर प्लेचं षटक संपलं. आता खुलं क्षेत्ररक्षण आहे. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू मिड विकेटला, लॉंग ऑनला, लॉंग ऑफला. हे 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरील बॅकअप आहे आणि डीप कव्हरला एक खेळाडू आहे आणि हे 5चं बॅकअप आहे. राजेंद्र बिल्लारे बाबा ओव्हर नंबर 2 साठी तयार. स्ट्रायकर एंडला दुंद गावचा संदीप साळुंके पप्पू. पायांचा वापर केला आणि इथे पहिल्या विकेटचं पतन. शेलार चॅलेंजरला धक्का क्रमांक पहिला. दुंद गावचा संदीप साळुंके पप्पू माघारी. संदीप साळुंके यांचं कौतुक करावं लागेल. पहा, बॅटची एज लागल्यानंतर ते स्वतः त्यांनी ऑक केलं आणि स्वतः मात्र चालत निघून गेले. पुढे आले होते, पदलाली त्याचा वापर केला होता. जोरात मारायचा प्रयत्न होता. बॅटला मात्र बॉल ब्रश होऊन मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. मोठी विकेट, आयकॉन गॉन. निश्चित आज संदीप साळुंके मोठा खेळ करू शकले नाही. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगला खेळ केलेला आहे आणि याही क्रिकेट स्पर्धेमध्ये एका मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. माघारी येत आहे. धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे. राजेंद्र भिल्लारे बाबा यांचं कौतुक करावं लागेल. हा बॉल शरीरापासून दूर ठेवला आणि संदीप साळुंके पुढे आले, परंतु बॉलने बॅटचा किनारा घेतला. मिळाला नाही भाग्याचा सहारा. विकेटचं पतन झालं. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती जयेश, टीम शेलार चॅलेंजर या टीम कडून. एका बाजूला वालुद गावचे राजेंद्र बिल्लारे बाबा या षटकातला दुसरा बॉल टाकतील. जयेश बेलोशे केळगर गावचे. हा बॉल उचललाय मिड विकेटला. अजिंक्य बेलोशे डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. अजिंक्य बेलोशेनी अप्रतिम कॅच पकडलाय. निलेश सर, मला वाटतंय जेवढे बॉल अजिंक्य बेलोशेकडे या सिरीज मध्ये गेलेत तेवढ्या कॅचेस मात्र अजिंक्य बेलोशेने घेतल्यात. या बॉलची क्रिया तुम्ही पुन्हा पाहू शकते. ऑफस्टाईनच्या बाहेरचा बॉल पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे की काय टायमिंग जुळून आलं नाही. अगदी क्षेत्ररक्षकाला शोधत हा बॉल गेलाय आणि बॉल शोधत कोणाकडे गेलाय तर तो अजिंक्य बेलोशेकडे गेलाय. दुसऱ्या विकेटचं पतन. 6 वरती 2 शेलार चॅलेंजर्स. आता एका बाजूला शेलार चॅलेंजर या टीमची विकेटची पतझड सुरू झालेली आहे आणि राजेंद्र बिल्लारे बाबा हॅट्रिकच्या उंबरट्यावरती येतील. मेगा फायनल मध्ये हॅट्रिक होईल का आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कुणाला पाठवलं जाईल. क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये प्रवीण शेलार बॅटिंगसाठी येत आहेत. क्रमांक 4 वरती डाव सावरावा लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. जो अनुभव आहे ना तो आज कृतीमध्ये त्यांना आणावा लागेल. संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आज खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. हॅट्रिकचा बॉल. राजेंद्र बिल्लारे बाबा तयार. स्ट्रायकर एंडला व कवडी गावचे प्रवीण शेलार. प्रवीण शेलार सेकंडला येत. हा बॉल बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे एसटी रक्षकाला चकवलं या बॉलनी, परंतु फ्लाय स्लिप मध्ये तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळतंय. प्रवीण शेलार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. त्यांच्यासाठी निलेश सर हा भावुक क्षण आहे. त्यांनी सांगितलं की JPL 26 पर्व क्रमांक 6 मध्ये हा माझा शेवटचा प्रवास आहे, परंतु ॲज अ स्पॉन्सर असेल, ॲज अ कमिटी मेंबर असेल, जी गरज JPL साठी पुढे लागेल तिकडे मात्र ते उपलब्ध असतील, परंतु ॲज अ खेळाडू म्हणून शेवटची JPL त्या ठिकाणी ते खेळताना पाहायला मिळतात. यावेळेस फटका डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय संघर्षाचा चौकार. मेगा फायनलचा पहिला चौकार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना मोरघरच्या सागर गायकवाड यांच्या बॅटमधून आलेला आहे. चांगला फटका इथे खेळलेला आहे. बॉल हवेत होता. त्यानंतर क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचले, परंतु बॉल थांबवू शकले नाही आणि त्यानंतर बॉल सीमारेषा ओलांडलेली आहे 4 धाब्यांसाठी. आज याच प्रकारची मेगा फायनल मध्ये बॅटिंग करावी लागेल टीम शेलार चॅलेंजरला. चांगली बॅटिंग करावी लागेल. 2 विकेट्स गेल्यात, परंतु त्याचा विचार करून चालणार नाही. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. मेगा फायनल आहे. असे क्षण तुम्हाला पुन्हा पुन्हा येणार नाहीत. तुम्ही पुन्हा मेगा फायनल मध्ये दाखल होणार नाहीत. आज ती संधी आहे JPL 26 आणि या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये काहीतरी करून दाखवावं लागेल. फटका इनसाइड आउट केलाय. बॉल हवेमध्ये गोंगावतोय. क्षेत्ररक्षक 2 पोहोचतील का? हो, इकडे चांगला कॅच घेण्याचा प्रयत्न केलाय. 2 धावसंख्या स्कोरबोर्डची अंकित होताना पाहायला मिळते. निश्चित क्षेत्ररक्षकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु झेल होऊ शकला नाही. परंतु या बॉलच्या पाठीमागे ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की 2 धावा आलेल्या आहेत. धावगती वाढवण्याचा प्रयत्न सागर गायकवाड करतायत. उजव्या स्ट्रीटच्या फार बाहेर असणारा बॉल आणि ज्या प्रकारे हा बॉल टोलवला, फार खेळ हवेत राहिला. क्षेत्ररक्षक आले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, धडपडले, पडले. दुसरे खेळाडू बॅकअपला आले, त्यांनी बॉलची फेकी केली. 2 धावा मिळाल्या. 2 धावांनी धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. 13 धावसंख्या स्कोरबोर्डची लागते.
फुलर लेनचा बॉल होता, ऑन साईडला वळवलाय, अजिंक्य बेलुशन पर्यंत बॉल जाईल, तोपर्यंत मात्र सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. धावफलकावरती 14 धावसंख्या स्कोरबोर्डची लागते, 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. शेलार चॅलेंजर प्रथम बॅटिंग करत असताना मेगा फायनल JPL 26 मध्ये. निश्चित 2 ओव्हरमध्ये सायराज 11ने जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. वाकाडण्याजोगी दोन्ही षटकं आहेत, परंतु आता शेलार चॅलेंजरला धावसंख्येची भूक आहे ना, ती आता हळूहळू वाढवावी लागेल. कारण इथून पुढे फक्त 12 बॉल शिल्लक आहेत आणि जे काय करायचं आहे ना ते 12 बॉलमध्येच करावं लागेल. पहिल्या 2 षटकांचा आपण खेळ पाहिला. सागर गायकवाड 8 बॉल 10, प्रवीण शेलार 1 बॉलच्या पाठीमागे 1 धाव त्यांनी आतापर्यंत बनवलेली आहेत. येणाऱ्या 12 बॉलमध्ये इथून पुढे 31 धावा जर आल्या तर एक आव्हानात्मक स्कोर म्हणजे 40-45 प्लस एक फायटिंग असू शकतो. हो, अगदी बरोबर आहे. 45 पेक्षा जास्त धावसंख्या स्कोरबोर्डती लावावी लागेल, कारण समोरच्या टीमचा बॅटिंग ऑर्डर जर तुम्ही पाहिलं, अजिंक्य बेलोशे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. अजय रांजणेची तुम्ही बॅटिंग पाहू शकता. प्रवीण आहे, प्रवीणचाही त्या ठिकाणी विचार केला तर जबरदस्त त्याचाही देखील खेळ राहिलाय. त्या कारणाने या मॅच मध्ये आपण जर पाहिलं ना तर चांगली बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. पहिला बॉल खेळण्यासाठी तयार होतात. इकडे बॉल ऑन साइडला टर्न केला, वळवलाय, अजिंक्य बेलोशे बॉल पर्यंत पोहोचतील, तोपर्यंत मात्र 2 धावसंख्या कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल. रतनला गोलंदाजी मार्कवरती आणलाय. सागर त्या ठिकाणी बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. प्रवीण शेलार या ठिकाणी या स्पर्धेमध्ये अंतिम मॅच मध्ये त्यांना आपण खेळताना पाहायला मिळतोय. 16 वरती 2 शेलार चॅलेंजर्स. चांगला खेळ तुम्हाला इकडे करावा लागेल. पुढचा बॉल हा देखील मिसेट स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑन वरून वेग येतील, तोपर्यंत बॉल फेकतील, तोपर्यंत 2 धावसंख्या कंप्लीट होताना पाहायला मिळतात. निलेश सर रन येत आहेत इकडे, दुहेरी धावाने इकडे धावा येताना पाहायला मिळतात, परंतु शेलार चॅलेंजर्सला मोठे स्ट्रोक या मॅच मध्ये खेळावे लागतील, कारण 40 आणि 40 पेक्षा जास्त धावसंख्या तुम्हाला स्कोरबोर्डती लावावी लागेल. रतन चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. मोठे स्ट्रोक बॅटरला मात्र खेळावे लागतील. पुढे आले, पदल ललित्याचा वापर केला होता. पंच स्थिर आहेत जागेवरती. बॅटरकडून वाईटची मागणी केली जाते, परंतु दोन्ही पंच जागेवरती स्थिर आहेत. निश्चित आता रेफर केलेला आहे बॅटिंग टीमने. आता तिसरे पंच पाहणी करतील की प्रत्यक्षात हा जो बॉल करंजे गावच्या रतन ननावडे यांनी हाताळलेला आहे तो कशा प्रकारे हाताळलेला आहे याची पाहणी केली जाईल. बॅटिंग टीमने आता रिव्ह्यू घेतलेला आहे आणि प्रत्येक टीमला एका मॅच मध्ये एक रिव्ह्यू आहे आणि त्याचा वापर इथे केलेला आहे. हा बॉल खेळण्यासाठी सागर गायकवाड गेले खरे, परंतु इथे बॉल सोडून दिला आणि पंचांकडे आशाभूत नजरेकडे पाहत राहिले, परंतु पंचांनी कोणती हालचाल केली नाही. त्यानंतर सागर गायकवाड यांनी रिव्ह्यू मागितलेला आहे. तिसरे पंच पाहणी करतील. चावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 शेवटची मॅच. निश्चित पडताळणी सुरू आहे. प्रत्यक्ष त्या बॉलच्या पाठीमागे घडलं काय, परंतु सर्व स्पॉन्सरचा आपण मनपूर्वक आभार मानूया, कारण आपण आर्थिक पाठबळ दिलं, त्यामुळे ही क्रिकेट स्पर्धा उभी राहिली. आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. पंचांचा निर्णय येतोय, वाईट बॉल आहे. चला मॅचला सुरुवात करा. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून निर्णय येतोय. रिव्ह्यू सक्सेसफुल आहे, वाईट बॉल आहे, म्हणजे एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाईल. चांगला खेळ तुम्हाला या मॅच मध्ये करावा लागेल. मेगा फायनल आहे, आता नाही तर कधीच नाही. जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅट बॉलचा संपर्क नाही. एक सिंगल, चिकी सिंगल इथे मिळताना पाहायला मिळते. आता एकेरी दुहेरी धावा घेत स्कोरबोर्डला पुढे नेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतून शेलार चॅलेंजर संघ करतोय. सागर गायकवाड, प्रवीण शेलार यांना हात खोलावे लागतील. दोन्ही खेळाडू अनुभवी आहे. आता तो अनुभव आहे ना, तो कृतीमध्ये आणावा लागेल. बरोबर आहे, दोन्ही खेळाडू अनुभव आहेत, परंतु आता मोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील, त्यापेक्षा पर्याय नाहीये. कारण या षटकामध्ये 3 बॉल आणि पुढचं 1 षटक आहे. जवळपास 9 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक हँडला प्रवीण शेलार. हा फटका जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता, टायमिंग तितकंच नाही. अलॉंग द कार्पेट बॉल इकडे अजिंक्य बेलोशीकडे जाईल, तोपर्यंत सिंगल येताना पाहायला मिळते. सिंगलने पुन्हा एकदा स्कोरबोर्ड पुढे चाललेला आहे. रतन ननावडे यांनी या ओव्हरमध्ये 4 बॉलच्या पाठीमागे 7 दिलेल्या आहेत.
सागर गायकवाड एक मोठी उमेद या मॅच मध्ये पहिल्या डाबामध्ये आहे, कारण त्यांच्याकडे ती ॲबिलिटी आहे. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलाय. 11 बॉलच्या पाठीमागे 15 बनवल्यात. शेवटचे 2 बॉल या षटकातले बाकी आहेत. एका बाजूला ज्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे भेदकता, रतन धनावडे पुन्हा निघतील, परंतु एक आक्रमक फलंदाज, एक ऑलराऊंडर खेळाडू मोरघरचे सागर गायकवाड. क्रीजच्या खोलीचा वापर केलाय, पंचांगडे अपील केली, हाताश निराश. सागर गायकवाड या ठिकाणी स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकले नाही. काय गोलंदाजी निलेश सर रतनच्या माध्यमातून केली जाते, बॅटरला फॉलो केलं जातं. इकडे डाऊन द ग्राउंड लेग साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. अचूक टप्प्यावरती हा टाकलेला बॉल आहे, कोणतीही रन मिळणार नाही. रतनची क्वालिटी बॉलिंग. निश्चित चांगले बॉल टाकलेले आहेत, परंतु आता एका बाजूला सागर गायकवाड तयार. षटकातला शेवटचा बॉल फेस करतील या ओव्हरचा. आता या बॉलवरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक अजिंक्य बेलोशे यांच्या हातातून झेल निसटलाय. सिंगल मिळेल, दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल का, तर नाही. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना शेलार चॅलेंजरने बनवल्या धावा 23, गडी गमावले 2. अजिंक्य बेलोशे यांच्या हातामधून हा झेल सुटला. यालाच तर क्रिकेट म्हटलं जातं. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. काय घडेल ते सांगू शकत नाही तुम्ही. हा फटका चांगला होता. अगदी समोर आपण जर पाहिले तर सर्वोत्कृष्ट खेळाडू होते, परंतु अजिंक्य बेलोशे यांची नजर हटी आणि दुर्घटना घटी. कॅच ड्रॉप केलाय. 23 वरती 2 ही स्थिती आहे. टीम शेलार चॅलेंजर्स प्रथम बॅटिंग करत असताना मेगा फायनल मध्ये JPL 26 पर्व क्रमांक 6. पर्व क्रमांक 6 ची मेगा फायनल आहे. आणि आतापर्यंतचा संतोष सर आपण इतिहास पाहिला ना, तर शेलार चॅलेंजरने पहिलं पर्व जिंकलं, दुसरं पर्व या JPLचं कृष्णाई रॉकस्टारने जिंकलं, तिसरं पर्व राजे 11-11 ने जिंकलं होतं, चौथं पर्व पुन्हा एकदा कृष्णाई रॉकस्टारने पुनरावृत्ती केली आणि चौथं पर्व जिंकलं. ही विकेट आहे, ही मोठी विकेट. आज आयकॉन खेळाडू संदीप साळुंके मोठा खेळ करू शकले नाही आणि त्यानंतर आलेले जयेश बेलोशे तेही झटपट माघारी गेले आणि त्यानंतर शेलार चॅलेंजर थोडंसं बॅकफूट वरती गेला. थोडासा फ्रंटफूट वरती आणण्याचा प्रयत्न सागर गायकवाड आणि प्रवीण शेलार करतायत. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे आणि इकडे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीने काय निलेश सर कामगिरी केली पहा. गेली 2-2.5 वर्षामध्ये निलेश सर 22 या टेनिस क्रिकेट वाहिनी सर्वांच्या भेटीस आली. या 2-2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने अनेक क्रिकेट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून करण्यात आल्या, परंतु ज्या ज्या क्रिकेट स्पर्धा 22 या टेनिस क्रिकेटने हातामध्ये घेतल्या त्या स्पर्धा 22 यार्डने सक्सेसफुल करून दाखवल्या. आणखी एक सक्सेसफुल क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने 22 यार्ड क्रिकेट टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये लाईनअप मध्ये जोडली जाते, ती म्हणजे JPL 26. ही क्रिकेट स्पर्धा 22 यार्डनी केलेली सक्सेसफुल स्पर्धा म्हणावी लागेल. निश्चित त्यांचा प्रवास जर तुम्ही पाहिला तर एका कॅमेऱ्यापासून सुरू झालेला प्रवास आज 4 ते 5 कॅमेऱ्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. ड्रोनही त्यांनी आता घेतलेला आहे. म्हणजे हा प्रवास सोपा नव्हता. तसं आता मैदानाच्या आतमध्ये शेलार चॅलेंजर या टीमला देखील खडतर प्रवास मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगमध्ये करावा लागलाय आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करून या षटकाचा समाचार घ्यावा लागेल. आतापर्यंत काय घडलं याचा विचार न करता पुढच्या शेवटच्या ओव्हरमध्ये काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. बरोबर आहे, मोठे फटके यावे लागतील. हा फटका चांगला आहे, समोर खेळ आहे, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉल पुन्हा टाकलाय. इकडे फेक चांगली होती, सिंगल मिळताना पाहायला मिळतंय आणि एकावरती समाधान मानावं लागते. ओव्हर नंबर आता 4 साठी गवडी गावाचा पर्याय निवडलाय. प्रवीण धनावडे गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. अजिंक्य बेलोशेंचं याच्यासाठी कौतुक करेल की निलेश सर त्यांनी फाईट मध्ये मगाशी सांगितलं की संघ मालकांना त्यांनी सांगितलं होतं की मला जे खेळाडू हवे आहेत ते मला ऑप्शन मध्ये घ्यायचे, ते त्यांनी केलं आणि त्यानंतर ते मेगा फायनल मध्ये खेळतायत. लेग साईडला पंच केलाय, मोठा स्ट्रोक येईल. हो, मोठा स्ट्रोक आलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी अति महत्वाचा चौकार शेलार चॅलेंजरसाठी. शेलार चॅलेंजरसाठी धावसंख्या वाढवणारा हा चौकार आहे. सागर गायकवाड स्ट्राईक रेंजला होते आणि त्यांनी हा बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान टीम शेलार चॅलेंजरसाठी सागर गायकवाड यांचा होता. 4चा लगान चौकार. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. माफी असावी, करेक्शन करूया. प्रवीण शेलार स्वतः त्या ठिकाणी चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळ बदललाय, वेळ बदलले. स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये चांगला परफॉर्मन्स करताना पाहायला मिळत आहेत. प्रवीण शेलार पुन्हा एकदा सफल झाले. इकडे बॉलला पिकअप केलं, ऑफ साईडला जबरदस्त कडक फटका केलाय, परंतु क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय. दुसरीचा प्रयत्न इथे होईल का? हो, इथे दुसरी रनचा देखील प्रयत्न सक्सेसफुली होताना पाहायला मिळतोय.
निश्चित प्रवीण शेलार आज मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांनी सांगितलं की JPL ही शेवटची आहे आणि या सर्व काही गोष्टी आहेत ना, ज्यावेळेस अनेक पर्व येतील, परंतु या ज्या गोष्टी ज्यावेळेस आपण आठवू त्यावेळेस या मनाला मनस्वी आनंद येतील आणि आज ते क्षण मैदानाच्या आतमध्ये संघ मालक आणि खेळाडूच्या भूमिकेमध्ये ते जगतायत. अगदी बरोबर आहे. JPL 26 सारख्या स्पर्धेमध्ये निलेश सर ते रिटायरमेंट घेतात, त्यांच्यासाठी खूप भावनिक क्षण होता हा. परंतु आज मात्र तो भावनिक क्षण न होता मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत. पुढे आले, पदाला त्याचा वापर केला, टप्पा पडला, बॉल वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. या बॉलच्या पाठीमागे धाव मिळत नाहीये. प्रवीण धनावडे आता 4 बॉलच्या पाठीमागे 7 खर्च करतात. शेवटची 2 निर्णायक बॉल आहेत. धावसंख्या शेलार चॅलेंजर 30 धावा. या बॉलवरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक 2 आहेत. बॉलचा पाठमोरा करतील. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले, परंतु झेल होऊ शकलेला नाही. काही धावा मिळतील का या बॉलच्या पाठीमागे? हो, स्ट्रायकर एंडला फेक केली आहे. दोन्ही फलंदाज एकाच एंडला, एकाला माघारी यावं लागेल. आणि स्वतः संघ मालकाने आपल्या विकेटचा निलेश सर त्याग केलाय आणि आपण पाहू शकतो निलेश सर त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की JPL ही त्यांची शेवटची स्पर्धा आहे. मित्रांनो, प्रवीण दादा शेलार यांच्यासाठी सर्वांनी उभं राहून एकदा जोरदार टाळ्या वाजवा. रिटायरमेंट घेतात JPL मधून. जबरदस्त खेळ त्यांचा राहिला. एक उत्कृष्ट खेळाडू राहिले ते ओखवडी गावचे. JPL मधून ते रिटायरमेंट घेत आहेत. टाळ्यांचा कडकडाट होताना निलेश सर पाहायला मिळतोय. निश्चित जो प्रवास वकवडी गावापासून सुरू झाला, त्यानंतर बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा वकवडी गावाकडून त्यांनी खेळल्या आणि या खेळाडूच्या नावाचा बोलबाला सातत्याने राहिला क्रिकेटमध्ये. एक आक्रमक फलंदाज म्हणून, त्यानंतर 40+ जावलीचं त्यांनी क्रिकेट खेळलं. पुन्हा एकदा वकवडी टीम मध्ये सहभागी झाले. म्हणजे हा जो काय त्यांचा आतापर्यंत प्रवास राहिलेला आहे क्रिकेटच्या पटलावरचा, हा देखील चांगला राहिलेला आहे. एक चांगले ऑलराऊंडर म्हणून ते टीम मध्ये समाविष्ट होते. शेवटचा बॉल, पायांचा वापर केलाय. या बॉलच्या पाठीमागे खेळाडू आहेत. लॉंगॉनला बॉल फील्ड करतील, टाकतील. स्ट्रायकर एंडला फेक केली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. पहिला डाव समाप्त होतोय. शेलार चॅलेंजर या टीमने टॉस जिंकत बनवलेले आहेत धावा 34. विजयासाठी बनवायच्या आहेत साईराज 11ला धावा 35. 34 धावसंख्या स्कोरबोर्डची लागताना पाहायला मिळते. मेगा फायनल जावली प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 6 ची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. गेली 3 दिवस 3 रात्र नॉनस्टॉप ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. कालच्या दिवसामध्ये आणखी एक रेकॉर्ड या स्पर्धेच्या नावावरती निलेश सर जाताना पाहायला मिळतोय की काल बरोबर जवळजवळ 11:45 वाजता मॅचेस सुरू झाल्या होत्या आणि रात्री 1:45 वाजेपर्यंत ही क्रिकेट स्पर्धा नॉनस्टॉप सुरू होती. म्हणजे सर्वाधिक तास जी स्पर्धा खेळली गेली ती स्पर्धा आहे जावली प्रीमियर लीग 2026. एक अप्रतिम दर्जाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळाले. एक चांगली क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळाली JPL 26. निश्चित जावली प्रीमियर लीग मध्ये संतोष सर जे स्पॉन्सर्स आहेत त्यांना आता थँक्यू किंवा त्यांचा आभार मानण्याची वेळ आलेली आहे आणि आपण सर्वांचा आभार मानूया. सातारा जावळीचे आमदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर, माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेबांचं मनपूर्वक आभार. गेली कित्येक वर्ष ही क्रिकेट स्पर्धा ते पुरस्कृत करत आहेत. त्याचबरोबर सातारा मध्यवर्ती जिल्हा बँकेचे संचालक समाजसेवक श्री ज्ञानदेवजी रानडे साहेब यांच्या सहकार्याने गेली कित्येक वर्ष ही जावली प्रीमियर लीग होते. त्यांचे मनपूर्वक आभार. को स्पॉन्सर्स या क्रिकेट स्पर्धेला आपल्याला लाभले श्री द्वारका श्री क्लासिकल डेव्हलपर सामजाईनगर सातारा, विजयदादा शेलार, सुधीदा गोळे, प्रवीण धनावडे प्रवीणदादा शेलार आपले मनपूर्वक आभार. मालिकावीरासाठी बाईक श्री अरुण मर्डेकर आबा, प्रोप्रायटर महालक्ष्मी रिटकवली शेवचिवडा, रिटको लँड फूड पार्क रिटकवली मनपूर्वक आपले आभार. वीज संघ मालक बाईक आहे श्री विश्वनाथ धनावडे साहेब, माजी नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त आपले मनपूर्वक आभार. त्याचबरोबर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार 1 लाख रुपये श्री गणेश प्रकाश फाळके साहेब समाजसेवक आपलेही आभार. श्री संकेत पाटील साहेब, सचिन पार्टे साहेब युवा उद्योजक द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार 50,000 आपले मनपूर्वक आभार. प्रथम द्वितीय तृतीय ट्रॉफी ज्यांच्या वतीने आपल्याला मिळाल्या भाजपा युवा मोर्चा जावली तालुका सागर दादा धनावडे सर मनपूर्वक आपले आभार. विजेता संघ मालक, उपविजेता संघ मालक 30,000 श्री अक्षय नंदकुमार ओंबळे पाटील ग्राफिक्स आपले मनपूर्वक या ठिकाणी आभार आहे. त्याचबरोबर युट्यूब लाईव्ह सौजन्य श्री सुरेश वाडकर साहेब युवा उद्योजक आपले मनपूर्वक आभार. फलंदाज पुरस्कार आहे 11,000 श्री विलासदादा बनगे स्वरा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष युवासेना प्रमुख जावली तालुका आणि त्याचबरोबर भारतीय कामगार सेना कार्यकारिणी सदस्य आपले मनपूर्वक आभार. क्षेत्ररक्षक पुरस्कार 7,000
श्री राम दादा झुनगर मनपूरक आपले आभार. नवोदित खेळाडू पुरस्कार 5,000 श्री मयूर मामुलकर साहेब मनपूरक आभार. फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक नवोदित खेळाडू या ज्या ट्रॉफीज आहेत अमित शेठ पवार आलेवाडी एपी स्पोर्ट्स आपले आभार. सामनावीर ट्रॉफी कॅप श्री वसंतराव मारुती शिंदे युवा नेते जावली मनपूरक आभार. चौकार षटकार किंग श्री शिवाजी रामचंद्र जवळ आपले मनपूरक आभार. त्याचबरोबर श्री संदीप प्रतापराव परामने अध्यक्ष भारतीय जनता पार्टी जावली तालुका आपले आभार. श्री अजय चंद्रकांत पाडळे माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच रामवाडी आपले मनपूरक आभार. श्री अमित गुजर आपले मनपूरक आभार. रुद्र फायनान्स श्री विकास दानावडे सोनू शेठ गणराज उद्योग समूह ब्रदर्स कलेक्शन मेडा प्रेझेंटेशन बॉक्स दिला आपले मनपूरक आभार. त्याचबरोबर ज्ञानेश्वर दळवी साहेब अध्यक्ष बाबाराजे प्रदर्शन आपले मनपूरक आभार. त्याचबरोबर अशोक शेलार दादा मेडी हब आपले मनपूरक आभार. नामदेव शेठ पाटणे महाकाली टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपले मनपूरक आभार. साई कन्स्ट्रक्शन आपले मनपूरक आभार. हे सर्व ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत आणि त्यांचं सर्वांचं मनपूरक या ठिकाणी आभार मानूया. आपल्या सहकार्यामुळे ही क्रिकेट स्पर्धा उभी राहिली त्यामुळे आपलं पुनश्च एकदा मनाच्या अंतःकरणातून लाख लाख आभार. वेळाअभावी जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करूया. परंतु पाहूया जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 ची मेगा फायनल आणि सेकंड इनिंगचा थरार. सेकंड इनिंगचा थरार आपण सर्वजण पाहणार आहोत. JPL 26 सीझन क्रमांक 6 ची ही जबरदस्त क्रिकेट लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. या क्रिकेट स्पर्धेबद्दल चर्चा गेली 3 दिवस 3 रात्र आपण करतोय. नॉन स्टॉप क्रिकेट तुम्हाला या क्रिकेट स्पर्धेचं पाहायला मिळालं. अनेक मित्रांनी त्या ठिकाणी फोन करून आम्हाला सांगितलं की सकाळी आम्ही स्पर्धा पाहतोय तर JPL आहे, दुपारी स्पर्धा आम्ही पाहतोय तर JPL क्रिकेट स्पर्धा 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीला आहे. संध्याकाळी रात्री जेवताना सुद्धा आम्ही क्रिकेट स्पर्धा पाहतोय तर JPL आहे आणि रात्री 12 12:30 वाजता देखील आम्ही युट्यूबला जातोय त्यावेळेस 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीवरती आम्ही JPL पाहतोय. त्यामुळे JPL ही क्रिकेट स्पर्धा 3 दिवस आणि 3 रात्र नॉनस्टॉप राहिली. मेगा फायनल अंतिम 4 ओव्हर या षटक 4 ओव्हर 35 धावांची गरज. प्लेसमेंट पहिली धाव त्या ठिकाणी आपण पाहतोय परंतु इकडे मिसफिल्ड झाले पहा आणि अजिंक्य बेलोशे एकदम चालाक आहे. 2 धावा कंप्लीट करताना अजिंक्य बेलोशे मैदानाच्या आतमध्ये. निश्चित त्यांच्याकडे ती चपळता आहे ते चातुर्य आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 35 धावांचं लक्ष 35 बनवायच्यात. गोलंदाजी मार्गवरती सायगावचे नितीन कदम आहेत. अजिंक्य बेलोशे आणि प्रवीण दानावडे ही जोडी मैदानाच्या बॉल क्रमांक 2. या बॉलला जाऊ दिले सोडून दिले. पंच देखील स्थिर आहेत. कोणतीही त्यांच्याकडून त्या ठिकाणी सांगितलेलं गेलं नाही म्हणजे हा बॉल निलेसर डॉट येतोय. निश्चित कमी धावसंख्येची मॅच आहे आणि कमी धावसंख्येमध्ये शेलार चॅलेंजरला चांगलीच गोलंदाजी करावी लागेल आणि हा बॉल डॉट आलाय. धावसंख्या 2. बॅकफुटला गेले कव्हरच्या डोक्यावरून या बॉलला खेळलंय. क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. अजिंक्य बेलोशेच्या बॅटमधून आलेला क्लासिकल ड्राईव्ह चौकार. काय फटका होता. पॉवर प्ले तोड फटका. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की बॅकफुट वरती गेले तिथून या बॉलला पंच केला आणि त्यानंतर या बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धावांसाठी सेकंड इनिंगचा हा पहिला चौकार. निलेश सर कालच व्हॅलेंटाईन डे झालाय आणि व्हॅलेंटाईन डे झाल्यानंतर आपण आपल्या मिसेसला काहीतरी गिफ्ट देत असतो. अजिंक्य बेलोशेकडून खऱ्या अर्थाने हे मोठं गिफ्ट असेल आज जर फायनल मानली तर. क्या बात आहे. आणि आज त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आहेत. दुसरीचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होत आहेत आणि कॅमेरामॅन यांनी देखील त्यांना दाखवलेला आहे. अगदी बरोबर आहे. व्हॅलेंटाईन डेला आपण आपल्या प्रेयसीला किंवा मिसेसला आपण वेगवेगळ्या पद्धतीने काही ना काही गिफ्ट देत असतो परंतु आज असा योगायोग आलाय त्यांना स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. अजिंक्य बेलोशे यांच्या मिसेसना आणि त्यांच्या चेहऱ्यावरती देखील निलेसर स्मित हास्य आहे. मोठं गिफ्ट क्रिकेटच्या मैदानातून असेल. आज जर फायनल मारली तर त्यांच्यासाठी हे मोठं गिफ्ट असेल. निश्चित यावेळेला हा फटका पॉइंटच्या डोक्यावरतून स्क्वेअर कट केलाय. बॉल निघाला सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार. धावा 4. काय फटका होता. नजाकत होती. टायमिंग होतं. क्लासिकल ड्राईव्ह होता. निलेश सर हे फटके लेदर बॉलचे खेळाडूच मारू शकतात. अजिंक्य बेलोशेंनी ज्या काय धावा बनवल्या असतील आय थिंक 150 प्लस धावा बनवल्या असतील त्याच्यामधले सर्वाधिक धावा त्यांनी जे खेळलेले जे स्ट्रोक आहेत ना ते सर्व स्ट्रोक तुम्ही पाहता लेदर बॉलचे स्ट्रोक आहेत आणि जी मेहनत लहानपणापासून आतापर्यंत त्यांनी खऱ्या अर्थाने लेदर बॉल क्रिकेटमध्ये घेतली ती मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कामाला येते. पायांचा वापर केलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड.
बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी अजिंक्य बेलोशे यांचा फटका आहे तुफानी आणि याच नावाची आली सुनामी. बॉल सीमा पार, षटकार. 18 रन्स 18 धावसंख्या स्कोरबोर्डची लागताना पाहायला मिळते. निलेश सर काय फटका होता, ताकद बिलकुल नव्हती, टायमिंग प्रॉपर होतं. अजिंक्य बेलोशेने लोणावळ्याची जावली प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा, पर्व क्रमांक 6 ही क्रिकेट स्पर्धा गाजवली हे म्हणायला काय हरकत नाही. निश्चित काय बॅटिंग केली आज मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य बेलोशे यांनी. परंतु सुरुवात जर आपण अनेक फलंदाजांनी क्रिकेट स्पर्धा संतोष सर गाजवली. रणजित पवार पहिल्याच मॅच मध्ये चमकले. अजिंक्य बेलोशे तुम्ही घ्या, आकाश जुनगरे घ्या, अजय रांजणे तुम्ही घ्या, करण सुर्वे तुम्ही घ्या. म्हणजे या फलंदाजांनी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये येऊन केला. बरेचसे असे खेळाडू आहेत ज्यांनी हे जावली प्रीमियर लीग गाजवलेली आहे. बॅटिंग करताना ओंकार सरांचा उल्लेख करावा लागेल, त्याच्यामध्ये आवर्जून. अगदी बरोबर आहे. अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. एक गाव 11 मध्ये तुम्ही काय क्रिकेट खेळता, तिकडे काय करता, हे मात्र तुमची पूर्व तयारी असते. परंतु एक गाव 11च्या क्रिकेटमधून निलेश सर तुम्ही तालुका प्रीमियर लीगला येता आणि तालुका प्रीमियर लीगला तुमची चमकदार कामगिरी होते ना, त्यावेळेस संपूर्ण जावली तालुक्यामध्ये किंवा प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये तुमच्या नावाची चर्चा असते. तीच स्पर्धा आहे JPL 26. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता की ते पहा, सगळ्या गोष्टी अजिंक्य बेलोशेच्या बाजूने जात आहेत. हा बॉल देखील निघून चाललाय लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा मिळताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पुढे सरसावते. सर्व काही गोष्टी साईराज 11च्या बाजूने घडताय. शेलर चॅलेंजरला खडतर प्रवास करावा लागतोय, विकेट घ्याव्या लागतील, मॅच बनवायचे, आज लढावं लागेल. आणि शेलार चॅलेंजर दुसऱ्यांदा मेगा फायनल खेळतोय. लॉंग स्टॉपला ज्या प्रकारे बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय, सरळ 4 धाब्यांसाठी नशिबाचा चौकार. अगदी बरोबर आहे. साईराज 11चे संघ मालक त्यांचं देखील निलेश सर खूप मी कौतुक करेन. JPL 26 मध्ये त्यांनी संघ काय घेतला आणि त्यानंतर मात्र संघ काय मेगा फायनल मध्ये जातो आणि एक चांगली कामगिरी करत असताना संपूर्ण संघ पाहायला मिळतोय. त्यामुळे साईराज 11 संघाचे संघ मालक त्यांचं देखील जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी असेल. संदीप साळुंके, पप्पू तय्यार गोलंदाजी मार्कवरती. आणि या खेळाडूला बॅटिंग मध्ये खास काही करता आलेलं नाही. आयकॉन खेळाडू आहेत, आज आयकॉन सारखा खेळ करावा लागेल. गोलंदाजीमध्ये भेदकता आहे. अजिंक्य बेलोशे 20. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल पासून तुम्ही अजिंक्य बेलोशेंना थांबवू शकत नाही. दुसरीचा प्रयत्न देखील तिकडे केला जातोय. पहा निलेश सर, रन्स कमी हवेत परंतु तिकडे धावांची भूक मात्र अजिंक्य बेलोशेची कमी होत नाही. हे लेदर बॉल क्रिकेटचे धडे ज्यांनी घेतलेत ना, ते मात्र निलेश सर शेवटपर्यंत त्यांची ते मात्र थांबत नाहीयेत. निश्चितपर्यंत कुठेतरी अजिंक्य बेलोशे कशा प्रकारे थांबतील याचा विचार शेलार चॅलेंजरला करावा लागेल. संदीप साळुंके, पप्पू यावेळेला पुढे आले, समोरच्या बाजूला साइड स्क्रीनला चिरत भेटत बॉल सीमारेषा पार, चौकार. काय फटका केला होता. अजिंक्य बेलोशेच्या बॅटमधून आलेला फटका मी म्हणेन खऱ्या अर्थाने भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना दिलेली ही मानवंदना आहे. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, समोर केलेला कडक कमालीचा फटका. JPL 26 चा धमाका, चौकार. आता इथून पुढे अवघ्या 4 धावांची गरज आहे साईराज 11 या टीमला. इथे या बॉलला फक्त सन्मान दिलेला आहे, त्यापेक्षा जास्तीचं काही केलं नाहीये. सिंगल सोबत स्कोर बोर्ड पुढे जाईल आणि 2 षटकांचा खेळ समाप्त होईल. 32-0 गडी बाद. 3 धावांचा अजूनही खेळ शेष आहे. काय स्पर्धा राहिली, अप्रतिम स्पर्धा राहिली. जावली क्रिकेट असोसिएशनने केलेला वेगळा प्रयत्न आज खऱ्या अर्थाने सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. लोणावळ्यापासून 15 किलोमीटर वरती असलेलं फर्स्ट ग्रीन क्रिकेट ग्राउंड आणि या क्रिकेट ग्राउंड वरती निलेश सर 3 दिवस 3 रात्र नॉनस्टॉप क्रिकेट जावली क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवलं. ज्यांनी या क्रिकेट स्पर्धेसाठी निलेश सर मेहनत घेतली त्या संपूर्ण कमिटीचं कौतुक करावं तेवढी कमी असेल. आणि इकडे कॉमेंटेटर म्हणून आपण सगळेजण त्या ठिकाणी 100% सांगू शकतो की JPL 26 धमाका ही क्रिकेट स्पर्धा सुपर डुपर हिट राहिली. लाजबाब क्रिकेट स्पर्धा राहिली. शेवटच्या 3 धावांची गरज आहे साईराज 11 संघाला. बॉलर तयार. यावेळेला हा बॉल निघाला सीमारेषा दिशेने. विकेटचं पतन. खेळाडू अजिंक्य बेलोशे माघारी. मॅचला मिळेल का कलाटणी. अजिंक्य बेलोशे आणि त्यांच्या मिसेसना इकडे दाखवलं जातंय. परंतु निलेश सर, अजिंक्य बेलोशेने अप्रतिम जबरदस्त खेळ
इकडे केलाय. संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये रन्स आणि रन्स बनवले. अजिंक्य बेलोशे यांना मी विनंती करतो की आपण बॅट दाखवा. प्रेक्षकांना मी विनंती करतो मित्रांनो, अजिंक्य बेलोशेचा खेळ तुम्हाला या संपूर्ण क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या अजिंक्य बेलोशे. जबरदस्त खेळ या खेळाडूने केलाय. बॅटिंग असेल, फिल्डिंग असेल, 100% कधी गोलंदाजी संघासाठी केलेली आहे, परंतु संघाला सामना खुला करून दिलेला आहे. आता बॉल जास्त, धावा कमी, अवघ्या 3 धावांची गरज आणि मैदानाच्या आतमध्ये अजय रांझणे बॅटिंगसाठी येत आहेत. गोलंदाजी मार्ग वरती सतीश आहेत. आतापर्यंत 12व्या खेळाडूचं काम करत होते. आज या मेगा फायनल मध्ये गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. यावेळेला पाठीमागच्या बाजूला आणि हो, जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 जिंकलेला आहे साईराज 11. संदीप दादा धनावडे यांच्या मालकीच्या संघाने आले तुफान कितीची स्पर्धा सोडली. शतक घेतली आकाशी, स्वराने झाली पुरी. अनिल झुलकर, क्या बात है.